यस पीपल. आज डेट आहे 18 जानेवारी. वेळ झाली आहे दुपारचे 2:35 आणि मला फक्त ना थोडंसं बोलावंसं वाटलं. मला काहीच आयडिया नाही की मी हे कुठं काही पोस्ट करेल नाही करेल. मला अशी सवय लागली आहे की मी फक्त कॅमेऱ्याशी बोलतोय सध्या. इट्स जस्ट अ प्रॅक्टिस ओनली, आय थिंक सो. सायको नाही झालो आहे मी अजून. तर ना ॲक्च्युली तुम्हाला बोलण्यापेक्षा मला माझ्या स्वतःसाठी पण हे खूपच जास्त महत्त्वाचं आहे, कारण की मी अ, बऱ्याचशा व्लॉगमध्ये आत्तापर्यंत बोलत आलो आहे की माणूस ना सॅटिस्फाईड नाही आहे. येस, की माझं म्हणजे जस्ट एक प्रत्येक व्हिडिओच्या एंडिंगला मी एक वाक्य बोलतो की जगा मित्रांनो, जगा इन द सेन्स किंवा तुमच्याकडे जे आहे ना त्यात समाधानी राहून तुम्ही जगा. काही गोष्टींची हाव नको आहे. माणसाला ना प्रत्येक गोष्ट हवी आहे सध्या, आणि पण आय थिंक सो की तो तेवढे एफर्ट्स नाही देते त्या गोष्टीला मिळवण्यासाठी. आणि मिळवलं त्यानंतर काय? म्हणजे समज मी काही दिवसापूर्वी एका बाईकची टेस्ट राईड घेतली आणि मला वाटतं की मला ती गाडी हवी आहे, मला ती बाईक हवी आहे म्हणजे हवी आहे, पण मी ती मिळवेल, घेईल मी ती विकत. पण घेतल्यानंतर काय? मला ती बाईक 6 महिने, 8 महिने, वर्ष, 2 वर्ष, 5-10 वर्ष मला ती गाडी अशी फॅसिनेटिंग वाटेल. व्हॉट्स लेटर. पण तेच आहे ना की काल परवा ना म्हणजे काही दिवसापूर्वी एक पॉडकास्ट ऐकला. त्यात एक लाईन होती ए पी दिल्लॉनची, की समथिंग अशीच काहीतरी होती की ते पाया तो पाय नाही नाही, ना हो तो सोना, पाया तो मिट्टी, समथिंग लाईक दॅट. की म्हणजे तुमच्याकडे जी गोष्ट एखादी जर नसेल तर ती तुम्हाला हवी आहे, खूप जास्त अशी तुम्हाला त्याची इच्छा आहे की ती गोष्ट माझ्याकडे असावी. पण ती जर तुम्ही घेतली तर तुमच्याकडे तिची किंमत नाही राहणार. आधी मला काय वाटायचं, माझ्याकडे ना कॅमेरा असावा, डी एस एल आर असावा. मला मला फोटोशूटची खूप जास्त आवड. मला वाटायचं की मला मला हवं आहे ते माझ्याकडे असावं. पण आता आहे. हां, हा कॅमेरा आहे माझ्याकडे. पण मी आता याचं काय करतो? मी जेव्हा बाहेर जातो तेव्हा मी याचं शूट करतो, आणि एकांतात पण मी शूट करतो. पण मला आता मी तेवढी त्याची रिस्पेक्ट करतो का? जेवढं मी विचार करतो की म्हणजे माझ्याकडं जो त्या काळी जर तो कॅमेरा असला असता तर मी काय काय केलं असतं. पण तो आत्ता माझ्याकडे आहे तर मी त्याला काही करू शकत नाही आहे. का? माझ्याकडे थोडासा लिमिटेड टाईम झाला आहे सध्या. तेव्हा मी खूप फ्री होतो, खूप फ्री. म्हणजे तेव्हा माझ्याकडे पोटेन्शियल होतं की मी काही गोष्टी करू शकेल एक्स्ट्रा. टू यूज म्हणजे काय, याचा फुलफिल असा यूज करू शकेल कॅमेराचा. म्हणजे त्याच्या हाय एंड परफॉर्मन्स मी त्याचा चेक करू शकेल, किंवा त्याला कोणत्याही लेवलपर्यंत यूज करू शकेल. पण आता तो माझ्याकडे वेळ नाही आहे. तसंच झालं नाही की म्हणजे आता ही माझ्याकडे आहे, पण किंमत नाही असली भानगड नाही. पण मला तो काही कोणत्यातरी गोष्टीमुळे मी अडकलो आहे की मी त्याचा प्रॉपर यूज नाही करू शकत आहे. विचार आला माझ्या डोक्यात की तुम्ही अभ्यास करतोय माझ्या लॅपटॉपवरती, माझ्या जावास्क्रिप्टचा कोड चालू आहे सध्या. पण एक मला जस्ट एक विचार आला की बा माणूस का एवढा असमाधानी झाला आहे. माणूस सोशल मीडियात खूप जास्त अडकला चालला आहे, इन्क्लुडिंग मी सुद्धा. असा स्क्रोल करत बसायचो मी, रील्स, शॉर्ट्स. त्यानंतर थोडंसं कमी झालं. मी इकडे टाईम थोडासा डायव्हर्ट केला, कन्झ्युम नाही, इन्व्हेस्ट केला, सॉरी, अभ्यासामध्ये. आणि मग थोडंसं वाढत गेलं ना की म्हणजे माझ्या मते माणसाचं सध्या ना इंटरनेटमुळं आणि या डिजिटल सगळ्या गोष्टींमुळे त्यांचं अटेन्शन स्पॅम जे आहे ना हे थोडंसं कमी झालं, आय थिंक सो. म्हणजे जो आधीचा एक काळ होता, माणसं यूट्यूबवरती किंवा मूवीजमधून ते असं एक 3-3 तास, 2-2 तास, किंवा आधी एक म्हणजे जे काही 16-17चे जे पीपल्स आहेत, 2016-17चे, त्यांनी जो तो नंतर किंवा लॉकडाऊनचा लॉंग फॉर्मॅट जो व्हिडिओचा जो कंटेंट होता ना कन्झ्युम करायची, ती अटेन्शन माणसांचं वेगळं होतं. पण आता ते अटेन्शन माणसांमध्ये राहिलंच नाही. त्यांना फक्त शॉर्ट्स, म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्ही जेवढ्या जास्त गोष्टी त्यांना देसाल तेवढं जास्त. मी माझे असे मित्र पाहिलेले आहेत भाई, मला नाव नाही घ्यायचं कार्यकर्त्यांचं, ते लिटरली शॉर्ट्सवरती अख्खा मूवी पाहून निघतात. पण त्यांना 3 तासाचा एक फॉर्मॅट नाही पाहायचा आहे. शॉर्ट्सवरती ते अख्खा मूवी स्क्रोल करतात. फेसबुकवरती असे काहीतरी व्हिडिओ येतात समथिंग, ते यू नो की मी तुझ्याच बाबतीत बोलत आहे भावा. हां, तर माणसाला ना, मला काय वाटतं की everyone does not have what they want. ओके.
सो आय थिंक पीपल शुड स्टार्ट लिव्ह हॅपीली वॉट दे हॅव विथ वॉट दे हॅव. कारण की कंपॅरिझन करून फक्त मेंटल स्ट्रेस येणार आहे. काही केसमध्ये ग्रोथ पण होते, पण 70-80% स्ट्रेस येतो फालतूचा. म्हणजे बघायला काय झालं तर अ यंग बॉय वॉन्ट्स टू ग्रो मोर अप, ओके, बट अ ओल्ड पर्सन वॉन्ट्स टू लिव्ह दॅट यंग लाईफ अगेन. काय होतंय त्याला, जे त्याची यंग लाईफमध्ये त्याला अजून वर जायचे, त्याला ती स्टेज नको आहे, पण म्हातारे झालेल्या माणसाला त्याला परत त्याच्या यंग एजमध्ये यायचं आहे. म्हणजे हेच झालं ना, की म्हणजे इफ यू हॅव समथिंग, यू आर नॉट हॅपी विथ व्हॉट यू हॅव. तुम्हाला दुसरंच काहीतरी हवं आहे. सेम लाईक की पुअर पर्सन वॉन्ट मनी, बट रिच पर्सन वॉन्ट्स टू लिव्ह दॅट अगेन पुअर लाईफ. इट मीन्स नॉट अ पुअर लाईफ ॲक्च्युली, की तो ती श्रीमंत बनण्यासाठी तो काय काय सॅक्रिफाईस करून आला आहे, त्या सॅक्रिफाईस त्याला परत जगायचं. अ मॅरिड पर्सन वॉन्ट फ्रीडम, बट सिंगल लौंडे को चाहिए लव. व्हॉट इज दिस, व्हॉट्स गोइंग ऑन. हा जनरेशन गॅप म्हणावा का सोशल मीडियामुळं म्हणावं, हे काहीच म्हणजे असं याचं एक पर्टिक्युलर असं आन्सर सांगणं थोडंसं अवघड आहे. बट माणूस ना आहेच आहे, की थोडंसं माणसाचं नेचर आहे, की तो त्याला हाव खूप आहे. त्याच्याकडे ज्या वस्तू आहेत तो त्याच्याकडे कधीच पॉझिटिव्हली नाही पाहू शकणार. त्याच्याकडे ज्या गोष्टी नाही आहेत त्या त्याला हव्यात, राईट, त्या त्याला हव्या आहेत. आणि आल्यानंतर तो त्या गोष्टीची रिस्पेक्ट नाही करणार, कारण की त्याला त्याच्या अजून तिसरंच काहीतरी हवं असतं. मेरे को समझ में नहीं आ रहा है की व्हॉट्स गोइंग ऑन. मी एक गोष्ट माझ्या लाईफमध्ये खूपच जास्त मी काय म्हणतात त्याला यूज करतो म्हणण्यापेक्षा एक रूल आहे माझा मी असं सेट केलेला, की बा रात गई बात गई. दिवस माझा कितीही जास्त वाईट जाऊ, आय डोंट केअर. आजच्या रात्री जी माझी झोप झाली, की मला माहिती आहे माझा उद्याचा दिवस हा चांगलाच जाणार. कारण की मी विसरून जाणार ती गोष्ट, मला घेणं देणंच नाही राहणार मी की माझ्यासोबत काल काय घडलं. ही एक गोष्ट ना कुठंतरी मेंटली थोडीशी प्रिपेअर करते की पॉझिटिव्ह, म्हणजे आजचा दिवस तुमचा वाईट गेला ना, डोंट वरी, तुमचा उद्याचा दिवस नक्कीच चांगला जाईल. गेलाच पाहिजे, कारण की मागच्या गोष्टीला तुम्ही मागे सोडून द्या. भूतकाळात जगू नका, भूतकाळात जगून काही शानपणा होणार नाही. एवढंच आहे की म्हणजे माझं म्हणणं एवढंच, की ना तुमच्याकडे ना 4 गोष्टी असतील ना, त्या 4 गोष्टींमध्ये समाधानी राहा. कंपॅरिझन करून मेंटल स्ट्रेस येणार. 20% पीपलची ग्रोथ होती, मी पाहिलेली आहे माझी स्वतः, म्हणजे काही कॉन्टॅक्ट्समध्ये मी सुद्धा पाहिलेलं आहे की कंपॅरिझन करून काही लोकांची ग्रोथ झाली. इट्स अ गुड थिंग, गुड गोष्ट. पण अर्ध्या जणांच्या वर तर सर्वांना ट्रॉमा निघाला ना बाई, म्हणजे की मी का कंपेअर करतो, म्हणजे त्रास तो एक, मी याच्यापेक्षा कमी काय, हा माझ्यापेक्षा जास्त काय, याच्याकडे ती गोष्ट काय, माझ्याकडे का नाही. याच्यात नका जगू, कारण की प्रत्येक माणसाकडे प्रत्येक गोष्ट नसते. आणि एव्हरी वन वॉन्ट समथिंग एल्स. ही डझंट रिस्पेक्ट ऑर डझंट केअर अबाउट वॉट ही हॅव ऑर वॉट शी हॅव. तसंच की म्हणजे ज्या गोष्टी नाही येतात त्या गोष्टींकडे पळू नका. म्हणजे ज्या गोष्टी पळू नका इन द सेन्स, तुम्ही ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करा, पण मिळवल्यानंतर त्याचं काय करणार याचा पण आधीच विचार करा. दॅट्स द मोटो मॅन. गौरव भाया तुम भी समज लो, ओके. आता या डोळ्यात डोळे घालून बोलतोय मी माझ्याच त्या लेन्समध्ये बोलायची माझी हिंमत नाही आहे, मलाच बोलतो, मला तुम्हाला नाही बोलायचं, मला माझ्या स्वतःला बोलायचं आहे की बा कीप लविंग युअर सेल्फ यार. सोडून द्या कंपॅरिझन बाई. चला बाय. उगं कसं काय बाय, जगा मित्रांनो, समाधानी जगा.